अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जयंतीच्या निमित्ताने जमलेल्या आपणा सर्वांना गणेशचा जोशी कुटुंबियांतर्फे नमस्कार. मला माहिती आहे बरेच जोशी बसले तिथे आणि प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर आता उद्या जे काय बोललाय ते आता हे जे काय काल आणि आज जे काय सुंदर सूत्रसंचालन पार पडलंय किंवा जो काही कार्यक्रम पार पडलाय त्यामुळे मला अशी आशा आहे की तुम्ही थोड्या वेळी टाळ्या वाजवायला सुरुवात करणार नाही. मी प्रयत्न करतो माझ्यातर्फे. सो एक अत्यंत आनंदाची बातमी आत्ताच 2 दिवसापूर्वी उदयाशी बोलताना ओझरती त्याने सांगितली. ही कल्पना थोड्याफार प्रमाणात गेले 2 वर्ष दत्त महाराजांच्या कृपेने 2020 साली माझी आई गेल्यानंतर इथे दत्त जयंती सुरू झाली आणि तेव्हा गेले 3 वर्ष हे 4थं वर्ष आहे. खूप चांगला कार्यक्रम महाराजांच्या कृपेने पार पडतोय असं मला वाटतंय. तुम्हाला असंच वाटत असेल आय होप, कारण बरेच जण तुमच्यातले दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा येत आहेत तिथे. पण हे सगळं होत असताना मला असं वाटत होतं की ठीक आहे आम्ही सगळे येतोय किंवा महाराज आमच्याकडनं करून घेत आहेत, पण जी काय नेक्स्ट जेन आहे, पुढची जनरेशन आहे, ते सुद्धा त्यांच्या क्षेत्रात व्यस्त आहेत किंवा त्यांच्या कामामध्ये ते बिझी आहेत, पण त्यांचा सुद्धा सहभाग याच्यामध्ये कुठेतरी असावा आणि त्यांचा सुद्धा किंवा किमान पक्षी त्यांना या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी त्यांचं कनेक्शन याच्यात यावं अशी एक इच्छा होती. आता त्याच्यातनंच एक कल्पना निघाली की प्रत्येकाशी दिनात काहीतरी संपर्क असायला हवा आणि त्या अनुषंगाने 2-3 दिवसापूर्वी जेव्हा उदयाशी बोलणं झालं तेव्हा तो म्हणाला की उदयाची मुलगी मयुरी रघुनाथ जोशी ती 2016 साली 2017 साली ती सनदी लेखापाल म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट झाली. त्याच्यानंतर गेली 6 वर्ष ती सुरुवातीला HDFC बँक आणि आता ॲक्सिस बँक ज्या प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमधल्या 2 अग्रगण्य संस्था मानल्या जातात. आणि अग्रगण्य अशासाठी म्हणतो मी की अशा ठिकाणचं जे कार्यसंस्कृती असते ज्याला आपण वर्क कल्चर म्हणतो ते अत्यंत डिमांडिंग, अत्यंत स्ट्रेसफुल अशा प्रकारचं असतं. पण अशा ठिकाणी काम करून तिने स्वतःला एवढे वर्ष सिद्ध केलेलं आहे आणि आत्ता एक वेगळी वाट चोखाळण्याचा तिने जो प्रयत्न केलाय किंवा म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की दत्त महाराजांनी तिला त्याच्यामध्ये नक्कीच यश दिलंय. तर एक नवीन अशी आता त्याला नक्की काय म्हणावं, म्हणजे ज्ञानशाखा म्हणावी किंवा वेदर आय शुड कॉल इट अ डिफरंट प्रोफेशन, आय एम नॉट रिअली शुअर अबाउट इट, बिकॉज ते उत्क्रांतीसारखं आहे. आत्ताच त्याला सुरुवात झालेली आहे. ओके, इंग्लिशमध्ये जर म्हणायचं झालं तर त्याला NLP असं म्हटलं जाईल. म्हणजे NLP इज नथिंग बट न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. ओके, आता थोडक्यात आपल्या सगळ्यांसाठी न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग म्हणजे काय, तर जे काय आपल्या दैनंदिन कामामध्ये किंवा दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्या कामामुळे, आपल्या परिस्थितीमुळे, आपल्या सभोवतालच्या घटनांमुळे आपल्यावर जे काही ताण तणाव स्ट्रेस येतात, आपण आयुष्यात नक्की काय केलं पाहिजे, व्हॉट इज बेस्ट फॉर मी टू डू इन दिस लाईफ, ओके, वेदर व्हॉट आय एम डुईंग इज करेक्ट ऑर नॉट, या सगळ्या व्हॉट, वाय, वेअर, वेन ची उत्तरं जर आपल्याला शोधायची असतील आणि एक आनंदी, शांत आणि समाधानी आयुष्य जगायचं असेल तर त्याची उत्तरं ही बहुता न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंगमध्ये दडलेली आहे. म्हणजे तुमच्यासाठी काय छान आहे, काय तुम्हाला आनंददायी, समाधानी आणि यशस्वी आयुष्य देऊ शकेल, या सगळ्याची उत्तरं या नवीन ज्ञानशाखेत दडलेली आहे ज्याला NLP असं म्हणतात. तर आता कमिंग बॅक टू मयुरी, तर हर अचिव्हमेंट तिची अचिव्हमेंट अशी आहे की या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये हा सुद्धा एक स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. जसा आमचा CA, ICW म्हणजे कॉस्ट अकाउंटन्सी, कंपनी सेक्रेटरी हे जसे अभ्यासक्रम आहेत तसाच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगचा सुद्धा अभ्यासक्रम आहे आणि तो पूर्ण झाल्यावर तुम्हाला लाईफ कोच ची डिग्री दिली जाते. जर तुम्ही डिग्रीच्या नावाबद्दल विचार केला, ओके, लाईफ कोच, तर तुम्हाला कदाचित त्या डिग्रीचं महत्व, त्या डिग्रीची उपयुक्तता, त्या डिग्रीचे फायदे
या सगळ्या गोष्टींची थोडीफार कल्पना तरी लावता येईल, जरी तुम्हाला NLP बद्दल माहिती नसलं तरी. तर अत्यंत आनंदाची गोष्ट अशी आहे की मयुरीने आत्ताच म्हणजे 24 डिसेंबरला तिचा तो काय म्हणतात पदवीदान समारंभ म्हणेन. सो ऑन दॅट डे शी गॉट दॅट सर्टिफिकेट अँड नाव शी इज अ सुपर कोच. मला बोलायचं नाही, मला ऐकायचंय. ओके, ती सांगणार आहे आपल्याला थोडक्यात की NLP म्हणजे नक्की काय. मी फक्त 2 वाक्य तिच्या सरांबद्दल म्हणजे ज्यांच्याकडे तिने ट्रेनिंग घेतलं. म्हणजे गमतीचा भाग असा आहे की ती आजच सकाळी तिकडून डायरेक्ट त्या पदवीदान समारंभातून अहमदाबादवरनं इकडे आली मुंबईला, आणि मुंबईवरनं गाडी पकडून ती डायरेक्ट ती इकडे आलेली आहे. सो तिचे जे सर आहेत योगेंद्र सिंग राठोड, ओके, ही इज द पर्सन. फोर्ब्स नावाचं एक अत्यंत प्रतिष्ठित आर्थिक क्षेत्रातलं मासिक आहे. ते जगातल्या श्रीमंतांची यादी वगैरे अशा वेगवेगळ्या याद्या प्रकाशित करत असतात. तर त्यांची 40 वर्षाखालील जगातील सर्वात यशस्वी अशा 40 लोकांची यादी त्यांनी प्रकाशित केली होती. त्या यादीमध्ये सुद्धा ही व्यक्ती आहे जी भारतात राहते, ज्यांचं नाव आहे YSR और डॉक्टर योगेंद्र सिंग राठोड. त्यांना इंग्लंडच्या राणीकडून सुद्धा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सो त्यांच्याकडनं अत्यंत कमी लोक ज्याच्यासाठी क्वालिफाय होतात असा कोर्स मयुरीने कम्प्लीट केलाय. आणि आता आपल्याला ती थोडक्यात न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग बद्दल सांगेल. ओव्हर टू मयुरी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू गणेश काका. सो त्यांनी जे काही विशेषण वापरली ती माझ्यावरच्या प्रेमामुळे आहे. पण चार्टर्ड अकाउंटन्सी कम्प्लीट केली 2017 आणि अर्थात HDFC एक्सेस चालूच आहे. पण कॉर्पोरेटमध्ये काम करून एक मेजर गोष्ट कळली ती म्हणजे माणसं फक्त काम करतायत, पैसे तर मिळवत आहेत, पण तिथे समाधान नाही. नुसता स्ट्रेस आहे, कमवलेले पैसे बँकेत आहेत आणि ते शेवटी हॉस्पिटलमध्ये जात आहेत. तर मग कुठेतरी आपणच कमवलेले पैसे उपभोगणार कधी, तर वेळच नाही आहे लोकांकडे. बरं, तो स्ट्रेस आहे हे तर उघड आहे. मग आता त्याचं काय करता येईल? तो घालवणं शक्य नाही आहे, कारण आपल्याला अगदी छोट्या छोट्या म्हणजे साधी सकाळी पाणी 15 मिनिटं उशीर आलं तरी स्ट्रेस येतो. पण तो घालवणं शक्य नाही, तो मॅनेज करता आला पाहिजे इज व्हॉट आय फील. असं मला वाटतं अगदी पहिल्यापासून. तर असंच जून महिन्यामध्ये इंस्टाग्राम साधं स्क्रोल करताना एक ॲडव्हर्टाईज बघितली की आर यू इन नोईंग डुईंग ट्रॅप. तर मी 2 मिनटं आधी ॲनालाइज केलं की नोईंग डुईंग ट्रॅप म्हणजे काय. मग की काहीतरी करायचं आहे पण समजत नाही आहे, जे करतोय ते खरंच करायचं आहे की नाही हे कळत नाही आहे, असं काहीतरी मला वाटलं आणि जे माझ्याबरोबर होत होतं. तर म्हटलं चला आपण बघूया, म्हणून मग ॲडव्हर्टाईज पूर्ण पाहिली आणि म्हटलं चल ठीक आहे, आपण विचार करूया की हा कोर्स करून काय होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोर्स होता फक्त 2 दिवसांचा आणि तोही 99 रुपयाचा. त्यामुळे स्वतःवरती 99 रुपये खर्च करण्याइतपत आपण कमावतोच असं विचार करून म्हटलं हरकत नाही, आपण करूया तो. आणि मग ती वाटचाल चालू झाली पुढे. सो तो कोर्स 2 दिवसाचा शनिवार रविवार संध्याकाळचा होता, घरीच बसून झूमवरती. सो तो एक शिकलो, म्हणजे तो मी केला. त्याच्यानंतर त्यांनी एक प्रॅक्टिशनर कोर्स म्हणून होता, तो केला. तो एक 1.5 महिन्याचा होता. आणि त्याच्यानंतर हा सुपर कोचचा कोर्स होता. सो हळूहळू म्हणजे तिकडनं सुरुवात झाल्यावरती प्रत्येक वेळेला की हां हे पण मला करायचं आहे, हे पण मला करायचं आहे करत फायनली जसा काका म्हणाला काल, ते सुपर कोच किंवा लाईफ कोच ही एक सर्टिफिकेट मिळालंय. महाराजांची इच्छा होती ती. त्यामुळे दिस इज व्हॉट हे मी का केलं. आता NLP काका म्हणाला तसं न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. सो हे म्हणजे काय, NLP म्हणजे काय, तर आपल्याला महाराजांनी सृष्टीने छान असा मेंदू तर दिलाय, पण एक खूप मोठी गंमत आहे, तो मेंदू वापरायचा कसा ह्याचं मॅन्युअल काही दिलेलं नाही.
म्हणजे आमचे सरच म्हणतात की भेजे में भेजा भेजा, भेजा तो भेजा है लेकिन वो भेजा यूज करने का मॅन्युअल नाही भेजा. तर आपण अगदी लहानपणापासून ते मरेपर्यंत प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा करत असतो. म्हणजे अगदी रडतोही पहिल्यांदा, तसेच हसतोही पहिल्यांदा, प्रत्येक नातं पहिल्यांदा बनवत असतो. त्यामुळे आपण त्याच्यात खूप चुकत असतो. तर त्या चुका होतात, मग आपणच त्याच्यातनं शिकतो. त्यामुळे नाती कशी बनवायची, ती कशी टिकवायची हे कोणीच कोणाला शिकवू शकत नाही, कारण प्रत्येकाचं ते प्रत्येकाशी वेगवेगळं असतं. सो हा मेंदू जो आपल्याला 2+2=4 शिकवतो, तोच एखाद्याबरोबर कनेक्ट होतो, तो एखाद्याबरोबर अजिबातच होत नाही. तर हे सगळं का होतं? मेंदू काम कसा करतो? आपल्याला आजही ABCD आठवतं, पण अल्जेब्राचे फॉर्म्युले आठवत नाही. मग हे का होतं? हे काही बेसिक प्रश्न, म्हणजे इन्क्विजिटिव्ह माइंड म्हणतो तसे त्यांना पडले आणि त्यांनी हे प्रश्न त्याची उत्तरं शोधायला सुरुवात केली. आणि हे NLP ही एक मोडॅलिटी निर्माण झाली. तर आता या मोडॅलिटीमध्ये जसं काका म्हणाला स्ट्रेस आहे, तसं आजकालच्या जनरेशनमध्ये एक किंवा फ्युचरमध्ये, तुम्ही फ्युचर नाहीच म्हणणार मी, आलाच आहे तो प्रॉब्लेम. आपण आजकाल बघतो 10वीची मुलं सुसाईड करतात. म्हणजे 10वीची मुलं सुसाईड कशी करू शकतात हा प्रश्न येतो आपल्याला. पण तो फक्त एक रिझल्ट मिळाला आणि सुसाईड केलं असं नसतं. त्यामागे भरपूर गोष्टी असू शकतात ज्या आपल्याला माहितीच नसतात. सो त्यांचा ब्रेन त्याप्रमाणे फंक्शन केला जातोय किंवा प्री कंडिशनिंग तसं केलं जातं की तुला 10वीत एवढे टक्के मिळाले तरच तुझं काहीतरी होईल. हा जो रोड क्लोज किंवा हा जो ब्लॉक आहे, हा कुठेतरी समाज, मित्रमैत्रिणी, आई बाबा हे त्या छोट्या डोक्यात टाकतायत आणि मग ते डोकं तसं प्रोग्राम होतंय. त्यामुळे म्हणजे 80चे फक्त टक्के एखादे इकडे झाले की त्याला असं वाटतं बस माझं आयुष्य संपलं आणि तो सुसाईड करतो. हे मान्य कोणीच करत नाही, पण हे उघड आहे. कारण मी म्हटलं तसं मेंदू आहे, 15 मिनिटं अगदी पाणी उशीर झाला तरी स्ट्रेस येतो, अगदीच येतो. त्यामुळे तो येणार, फक्त तो मॅनेज करता आला पाहिजे. कुठला स्ट्रेस आपण किती धरून ठेवायचा, त्याच्यामध्ये आपली किती एनर्जी जाते हे आपण अॅनलाइज केलं पाहिजे आणि त्याच्यातनं आपण काहीतरी प्रोडक्टिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह केलं पाहिजे, इज वॉट आय फील. सो माझ्यासाठी हे एक तर होतंच की जे करतोय ते म्हणजे असं फार समाधान देत नाही आहे किंवा हे. आणि दुसरी एक मोठी गोष्ट अशी होती की शरीर महाराजांनी प्रत्येकाला सारखं दिलं, मग त्याच शरीराबरोबर एक धीरूभाई अंबानी झालाय, इलॉन मस्क झालाय आणि भिकारी आहे. मग असं का, हा एक प्रश्न माझ्या डोक्यात. ते तसं फक्त एका आपल्या अवयवामुळे आहे, ते म्हणजे डोकं. आणि ते खूप सुंदर प्रकारे बनवलं गेलंय आणि त्याचं प्रत्येक काम आहे ते परमात्म्याने, म्हणजे काय म्हणतो तो, आपण म्हणतो ना तो क्रिएटर आहे, तो म्हणजे अद्भुत आहे. त्यामुळे प्रत्येक छोटी छोटी गोष्ट त्याने इतकी सुंदर बनवली आहे की म्हणजे त्याला काही तोडच नाही. आपण त्याला काही असं, त्याला आपण फक्त उपमा देऊ शकतो आणि आपण फक्त सरेंडर होऊ शकतो, त्याच्या खाली नतमस्तक होऊ शकतो आणि आभार मानू शकतो की मला इथपासून इथपर्यंत निरोगी आणि सुंदर बनवलंच बस. सो NLP मध्ये आता काय करायची इच्छा आहे, तर आता जसं काका म्हणाला कालच डिग्री मिळाली आहे, तर मी असा पूर्ण असा प्लॅन नाही, पण साधारण ज्याला स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे आणि मग सायकायट्रिस्ट किंवा उच्चतरी काउन्सिलरकडे जायचंय हे म्हटल्यावरती अरे म्हणजे हा वेडा झाला, अशी शुद्ध कल्पना आपल्या अगदी सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा आहे आणि ही मी बघितली जवळ. तर हा जो एक न्यूनगंड आहे तो कुठेतरी मी काढू शकले किंवा कमी करू शकले, तर ही एक गोष्ट मला करायची आहे. आणि दुसरं एक सोपं सांगायचं आहे की आपण शरीरात जसे रोग होतात, आजार होतात, त्याच्यासाठी डॉक्टरकडे जातो, तसं मेंदू पण दमतो, मशीन आहे, थोडंसं आराम लागतो. मग त्याला आराम कशाने मिळू शकतो, तर बोलण्याने मिळू शकतो. सो 6 वर्षाचं जे कॉर्पोरेट लाईफ झालं
त्यात असं काही कॉर्पोरेट लेवलवर अचीवमेंट अशी काही केली नाही मी, पण अगदी VP पासून डेप्युटी मॅनेजरपर्यंतचा फीडबॅक एकच होता, तुझ्याशी बोलून बरं वाटतं. तर मग विचार आला की जर लोकांना माझ्याशी बोलून बरं वाटतंय तर आपण तेच करूया. सो ती इच्छा आहे की लोकांशी बोलून, त्यांना काउन्सिलिंग करून, त्यांच्या आतमध्ये फक्त एक स्ट्रेस आलाय किंवा कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं झालंय आणि म्हणून थांबून गेलो. दैनंदिन जीवन चालू राहतं पण मेंदू कुठेतरी थांबलेला असतो. तसे ब्लॉकेजेस काढता आले आणि लोकांना अजून छान आणि समाधानाने जगायला शिकवता आलं आणि मदत करता आली तर आवडेल. तर ही इच्छा आहे NLPच्या पुढच्या प्रवासाची. त्याची अजून रूपारेषा अशी आखलेली नाही, अगदीच आत्ताच डिग्री मिळाली आहे, सो ती आता करीनच मी. तर हे माझ्याबद्दल. आणि NLP मध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. रादर NLPची एक खूप सोपी टेक्निक आपण वापरत असतो आपल्या मुलांबरोबर. आपण लहान मुलांना सू लागावी म्हणून करत असतो. हे एक अँकरिंग आहे. आपण त्यांच्या डोक्यात हा अँकर फिट केलाय की असा आवाज झाल्यावर तुला सू करायचं. सिम्पल. हे पण एक ब्रेनला आपण मोठ्या माणसांनी लहान मुलांना दिलेलं लॉजिक. किंवा अख्खी मार्केटिंग इंडस्ट्री ही NLPच्या ह्या अँकरिंग ह्या एका टेक्निकवरती उभी आहे. म्हणजे अगदीच आता थंड मतलब कोका कोला, हे असं म्हणजे कोणाला सांगायची गरजच नाही लागत असं येतं. सो ही सगळी मार्केटिंग जी स्ट्रॅटेजी आहे ही अँकरिंग ह्या एका टेक्निकवरती, NLP मध्ये हे एक टेक्निक आहे, ह्याच्यावरती आधारित आहे. हे पॉझिटिव्ह अँकरिंग झालं. पण अँकर्स निगेटिव्ह पण होतात. आता मुलांना बरेचदा स्टेजवरती बोलताना किंवा स्टेजवर चढताना भीती वाटते. का? कारण कधीतरी लहानपणी गॅदरिंगमध्ये तो अगदी झाडबीड बनलेला असतो आणि तो पडतो आणि सगळे त्याच्यावर हसतात. बस तिकडे ती भीती अँकर होते आणि ती मुलगा आयुष्यात तर कधीही स्टेजवर चढत नाही. पण ती भीती कोणी घालवतच नाही, कारण आपल्याला माहीतच नाहीये की या एवढ्याशा इन्सिडेंटमुळे अँकरिंग नावाची एक खूप मोठी कन्सेप्ट अप्लाय झाली ब्रेनमध्ये आणि तो मुलगा स्टेजला कायमचा. मग कदाचित त्याच्याकडे खूप गुण असतील, कदाचित तो खूप छान बोलू शकेल. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी जो आपला मेंदू इतका आपल्याही नकळत जपून ठेवतो आणि आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करतो, त्याच्यामध्ये चुका होऊ शकतात, कारण शिकवणारं त्याला कोणीच नाही आहे. सो अशा झालेल्या चुका सुधारू शकतो मेंदू. आपण म्हणतो की मोठी माणसं म्हणजे माणूस हा आयुष्यभर शिकू शकतो. खरं तर आपण बरेचदा झाडाची उपमा घेतो की खोड मोठं झालं, जुनं झालं की ते वळणं कठीण असतं. हो, ते झाडासाठी बरोबर आहे, पण माणसांसाठी तसं नाही आहे. माणूस कुठल्याही एजमध्ये, कुठल्याही वयाच्या अगदी कुठेही शिकू शकतो. म्हणजे अगदीच आमच्या चाळीत माझ्या आजोबांचे मित्र होते, वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी लॉ केलं होतं, फक्त माझ्या नावापुढे डिग्री हवी एवढ्यासाठी. त्यामुळे माणूस कुठेही कितीही शिकू शकतो आणि ते फक्त आपल्या त्या ब्रेनमुळे. सो त्या ब्रेनची हे जे छोटे छोटे टेक्निक्स आहेत किंवा ब्रेनच्या काही काय म्हणू शकतो आपण, ब्रेनच्या काही सवयी आपण ज्या लागतो म्हणतो त्या आपण बदलू शकतो. त्या कशा बदलता येतील त्याच्या छोट्या छोट्या टेक्निक्स इज व्हॉट NLP इज फॉर टू गिव्ह इट इन अ सिम्पल वर्ड्स. सो त्या छोट्या छोट्या टेक्निक्स मी शिकली आहे. आता विचार आहे, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे, महाराजांची कृपा आहेच. त्यांनी बघू, कदाचित पुढे छान काहीतरी करू शकेन. आणि ते कालच मिळाल्यावरती पहिल्यांदाच स्टेजवर येऊन त्याबद्दल बोलतेय आणि मला ह्याचा आनंद फार होतोय की दत्त जयंतीच्या निमित्ताने हे मी पहिल्यांदा एवढ्या मोठ्याच म्हणेन मी, कारण सगळी माणसं वयाने पण मोठीच आहेत माझ्यासमोर आणि मला आशीर्वादाची गरज आहे. पण एवढ्या संख्येने जी लोक आहेत यांच्यासमोर मी पहिल्यांदा बोलते NLP बद्दल. सो थँक्यू आणि तुमचे आशीर्वाद असेच राहू देत. होपफुली जे करायची इच्छा आहे त्याच्यात अजून छान गोष्टी ॲड ऑनही होतील आणि भरपूर लोकांना फायदा होईल. बस, जय श्री.